आकाश दादा, रोहित दादा, रोहित दादा आगे बढ़ो. खाली मुंड्यावर पाय. महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली मुंड्यावर पाय. रोहित पवारांच्या समर्थनार्थ बारामती तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येते. आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमलेले आहेत. आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? आज तुम्ही आंदोलन करता? आम्ही आंदोलन करतोय की आदरणीय पवार साहेब यांनी इंडिया आघाडी स्थापन केली आणि हे सत्ताधारी जी भाजपचा जी सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी ईडीच्या माध्यमातून चौकशी करून आज चांगले रोहितदादा आमदार, कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा हे बारामतीचे सुपुत्र आहेत आणि पवार साहेबांचे नातू आहेत आणि त्यांनी ही संघर्ष यात्रा, युवा यात्रा काढली होती. त्यामुळं त्यांना त्रास देण्यासाठी विनाकारण ईडीची चौकशी लावून एकदा ईडीची चौकशी झाली होती आणि आज पुन्हाही त्यांना चौकशीसाठी बोलवलंय. म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व आज बारामतीकर इथं जमलो आहे आणि त्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो की अशा ईडीच्या माध्यमातून असा लोकांना त्रास द्यायचा. आणि आमच्याकडे तुम्ही सामील होता का? आणि जर आमच्याकडे तुम्ही सामील होणार असेल तर आम्ही तुमच्यावरती ईडी कारवाई वगैरे थांबवू असा त्यांचा उद्देश आहे. परंतु रोहितदादा हे कधीही त्या गोष्टीला राजी होणार नाहीत आणि त्या गोष्टीला ते चौकशीला जातील आणि त्यांचा म्हणणं चौकशीला जातील. आज पुन्हा एकदा ते चौकशीला जातात. तहसीलदारांना तुम्ही पत्र दिले, नेमकं काय त्याच्यामध्ये मागण्या करतात? ईडीचे निषेध म्हणजे ईडी बद्दल निषेध आणि आता सरकारच्या जे चाललेल्या गोष्टी आहेत बेकायदेशीर किंवा आणि लोकांना ईडीला पुढे करून अडकवण्याचे प्रकार जे होत आहेत ते धिक्कार काढण्यासाठी आम्ही अर्ज दिलेला आहे. सरकार रोषानं कारवाई करते असं वाटतंय? निश्चित स्वरूपाने सरकार हे रोषानेच कारवाई करते. सरकारच्या पुढे अनेक गंभीर प्रश्न इथं आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्यात, शेतकऱ्यांसारखे इतके भयंकर प्रश्न इथं आहेत. कांद्याचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, आता इथेनॉलचा नवीन प्रश्न सरकारने निर्माण केला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न उभा आहे, बेरोजगारीचा प्रश्न उभा आहे. या सर्व गोष्टीकडे सरकार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतंय आणि ईडीच्या स्वरूपातनं प्रसारमाध्यमांच्या पुढे वेगळाच काहीतरी विषय आणायचा आणि लोकांच्या मध्ये बुद्धिभ्रष्ट करायचा अशा प्रकारचे हे कारस्थान सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. तर आम्ही या सर्व गोष्टीचा या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो. आपल्यासोबत काही तरुण देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. रोहित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केला जातो असं वाटतंय का? आम्हा तरुणांचं स्पष्ट मत आहे आणि मत असण्यापेक्षा सर्व जनता महाराष्ट्राची बघती की आज परिस्थिती काय आहे. एक राजकीय संस्कृती पवार साहेबांच्या माध्यमातून, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संस्कारातून जी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपल्यामध्ये रोवली गेली आहे त्या संस्कृतीचं पूर्ण वाटोळं या सरकारनं केलं हे मात्र आम्ही तरुण निश्चित सांगू शकतो. तुम्ही आज रस्त्यावरती उतरला आहात, तहसीलदार कचेरीसमोर आंदोलन करतात, काय तुमच्या भावना आहेत? आज 24 तारखेला 11 तास रोहितदादांची चौकशी करून सुद्धा आज पुन्हा एकदा रोहितदादांना ईडीच्या चौकशीसाठी बोलवलं जातं. मला ह्यातून आमच्या युवकांना असं वाटतं की आज तुम्ही जर बीजेपी बरोबर गेला तर तुमच्या चौकशा थांबल्या जातात, पण तुम्ही जर बीजेपीच्या विरोधात बोलला, सरकारच्या विरोधात बोलला तर तुम्ही त्याला ईडीची चौकशी लावचाल, सीबीआयची चौकशी लावचाल. हे चुकीचं चाललेलं आहे. तर आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते बारामतीमध्ये जमलेले आहेत तहसीलदारांपुढे आणि ज्या पद्धतीने रोहित पवारांची चौकशी केली जाते ती हेतुपुरस्सर केली जाते असाच आहे त्यांचा तो आरोप आहे. रोहित पवारांच्या ईडी कारवाईच्या निषेधार्थ हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.